कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बोलालया आता आपुल्या पुरते मदया अनंते गोविले. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आता माझ्याशी बोलायचं झालं तर आपल्यापुरतं बोला, सगळ्या ह्याच्यात आपल्यापुरतं बोला. मला या अनंताने आपल्यामध्ये गुंतवून ठेवलेलं आहे, गुंतवून ठेवलं आहे, वेध लागला आहे मला त्याचा. तुम्ही तुमच्यापुरतं काय असेल ते बोला. झाडीला न सोडी हातीचा पालव, वेधी येथे जीव वेधी याला. जर देवानं झडकारून टाकला तरी देवाचा जो पदर मी धरलेला आहे तो मी सोडणार नाही. माझा जीव देवाकडे वेधून गेलेला आहे. तुमचे ते शब्द कोरडिया गोष्टी मदसवे मिठी अंग संगे. तुमचे जे शब्द आहेत, तुम्ही जे बोलता ते कोरड्या गोष्टी बोलता, सगळ्या जगाचं कीर्तन सांगता. तुम्ही तुमच्यापुरतं काय ते बोला. लोकांना सांगायचं तुम्ही असे नाही, तुम्ही तसे वागा, तसे. अरे तुझ्यापुरतं बोल असं तो म्हणतोय, तुमच्यापुरतं. व जगाची पंचायत तुम्ही करू नका. तुगा म्हणे तुम्हा होईल ते परी, अनुभव वरी येईल मग. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचा अनुभव येईल. अनुभव आला असला तर बोला, उच काय ते नाही ते सगळं आपल्यापुरतं बोला. जगा हे असं आहे ते तसं आहे म्हणून काही धापा मारू नका. जैशा तुम्ही दुरी आहात तैशा राहा अंतरे. अहो तुम्ही जशा दूर आहात तशाच माझ्यापासून दूर अंतरावर राहा. माझा निष्कारण नका येऊ देऊ आळ, अंगी गोपाळ जडरासे. आळ म्हणजे आरोप, काय ते अदावत आपल्या अंगावर येणं. तर माझ्यावर काय आरोप येऊ देऊ नका. माझ्या अंगामध्ये देवाचा संचार झालेला आहे. देवच माझ्या अंगामध्ये घेता शिरलेला आहे. अवघा हाची राखा काळ, विक्राळची भोवता. तुमच्या होती असणारा विक्राळ भयानक अशा काळातून तुम्ही स्वतःचे रक्षण करा. अवघाची राखा काळ, विक्राळ काळ असा जो तुमच्या सभोवती आहे त्यातनं तुम्ही तुमचं रक्षण करा. तुका म्हणे मज ऐशा होता पिशा जग निंद्य. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही जर माझ्यासारखा वेळा झालात तर मात्र जगाकडून तुमची निंदा होईल. तुकाराम वेळा झालता देवाच्या ह्याच्यामुळे. जग त्याला निंदा करत होतं, परंतु त्याला ते भूषण वाटत होतं. तसं तुम्ही सुद्धा अशा तऱ्हेने वागा, मग जग तुम्हाला तुमची निंदा करेल. रायाचे सेवक शिवटचे पिढी अंक. हे काल झालं वाटतं. झालं. हा 4177 बसले. कुठनं? या दुसरा 261 मधला दुसरा गावलोकी तिथनं सुरू आहे. हा, गाव लोकी काही लावेले फिसे, काय सांगो ऐसे तुझ पासी. की गावातील लोकांनी मला एक प्रकारचे वेडच लावले आहे. देवा तुमच्यापुढे काय सांगावे. माझ्या तोंडाला काळे फासून याने मला गावभर फिरविले. तोंड काळे केले फिरविले मज, नाही धरली लाज पांडुरंगा. लोकांनी मला वेडा ठरवलं, माझ्या तोंडाला काळं फासलं आणि गावभर फिरवलं, पण मला काय लाज वाटली नाही. मी ते सगळं सहन केलं. काय तुझं पासी सांगो हे गाराणे, मग काय जणे तुझे माझे. मग मी हे तुझ्याकडे जवळ माझी गाराणं तक्रार माझी कशाला तुझ्याजवळ सांगू. तुझं माझं काय, मग जगण्यात काय अर्थ आहे. कोणासाठी आता करावा संसार, केली वारा आपणच.
मी आता देवा कोणासाठी हा संसार करू, म्हणूनच मी सगळी आवराआवर केलेली आहे. तुका म्हणे आम्ही मोडीला घरचार, धरेला धीर तुझ्या पायी. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही घरचा सगळा आचार मोडून टाकला आणि तुझ्या पायावर दृढ विश्वास ठेवलेला आहे. अवघी भूते साम्य आली, देखिली म्या काही होती. तुकाराम महाराज रस्त्याने जात होते. वाटेत पक्षी दाणे खात होते. तुकाराम जवळ येतात पाहून पक्षी भुरकत उडून गेले. तुकारामांना वाईट वाटले. माझी साम्यावस्था म्हणजे ढोंग आहे. खरी साम्यावस्था माझ्याकडे असती तर पक्षी भिवून दूर उडून गेले नसते. पक्षीने मी एकरूप असतो. साम्य अवस्थेनं त्यांचा आत्मा माझा आत्मा एकत्र मिळाले असते. तर म्हणून तुकारामाला ते वाईट वाटलं. अवघी हो भूते साम्य आली, देखिली म्या काही होती. तर अशी देवा त्यांचा आत्मा, त्या पक्ष्यांचा आत्मा आणि माझा आत्मा एकरूप झालेलं मी केव्हा पाहिजे. विश्वासात हो खरा मग पांडुरंग कृपेचा. आणि पांडुरंग कृपेचा, पांडुरंगाची माझ्यावर कृपा झाली यावर माझा विश्वास केव्हा बसल. हे पक्षी मी आल्यानंतर उडून गेले नसले पाहिजे, भ्याले नसले पाहिजेत, तेव्हा मला हे कळेल. माझे कोणी न धरी शंका, हो का लोका निर्द्वंद. लोकांनी माझ्याबद्दल कोणतीही शंका बाळगली नसली पाहिजे. आणि निर्द्वंद्व म्हणजे कोणाशीही माझं वैर राहता उपयोगी नाही, अशी मला अवस्था प्राप्त झाली पाहिजे. पांडुरंगा तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. तुकाराम महाराज म्हणतात, मला जे जे प्राणी भेटतात ते ते माझेच रूप आहेत असे मला वाटते. आणि अशा अवस्था मला पांडुरंगा मिळाली पाहिजे. शंखचक्र गदा पद्म पैल आला पुरुषोत्तम. शंख चक्र गदा पद्म धारण केलेला हा श्रीहरी पलीकडे आलेला आहे. भक्त श्रेष्ठा नाभी भक्त राया, वेगी पावलो सखया. भक्त श्रेष्ठा भिवू नकोस असे म्हणत आहे. तो देव माझ्याकडे येत आहे. वेगी पावलो सखया. दुरुनी येता दिसे दृष्टी, धाके दोष पळती सृष्टी. देव दुरून येत असताना मला दुरून दिसतोय. आणि त्यामुळं देवाच्या धाकामुळं माझ्यामध्ये जे दोष आहेत ते सगळे पळून जायला लागलेत. ते सृष्टीतले सगळे दोष आहेत ते पळून जायला लागलेत. तुका देखोनी एकला वैकुंठीहून हरी आला. मी एकटा आहे हे पाहून देव वैकुंठाहून मला भेटायला आलेला आहे. पहिलं दिसतील भार, दिंडी पताका अपार. पलीकडे असंख्य दिंड्या पताका यांची गर्दी झालेली दिसत आहे. दिसतील म्हणजे दिसतात मला. आला पंढरीचा राणा, दिसतील त्याच्या खुणा. तेथे पंढरीचा राणा पांडुरंग तिथं आलेला आहे आणि त्याच्या खुणा मला स्पष्ट दिसत आहेत. सुख वाटे मना डोळे बाह्या स्फुरती. माझ्या मनाला सुख वाटतंय आणि माझे पापण्या फरफरत्यात आणि माझे दंड बी फरफरत्यात. काही काही वेळा आपल्या पापण्या फरफायला लागतात. ते शुभ लक्षण असतं. आणि आपले बाहू जे आहेत ना ते हे हात ह्याच्या थरथर कापल्यासारखं वाटतं. तर बाह्यान हे मला शुभलक्षण वाटतात की देव आता या माझ्याजवळ आलेला आहे असं. उठिले गजर नामाचे, दळभार वैष्णवांचे. आणि सगळे वैष्णव सगळे गोळा होऊन आलेले आहेत. सैन्य जसं प्रचंड असते त्यांचं तसं आले.
आणि नामस्मरणाचे ते गजर करत आहेत. तुका करी रिता ठाव त्यासे बैसा वया व्हाव. तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या बसण्यात जागा व्हावी म्हणून मी उठून उभा राहिलेलो आहे की त्यांना बसायला जागा म्हणून मी जागा मोकळी रिता ठाव केला. म्हणजे मी जागा तिथनं उठलो आणि जागा त्या वैष्णवांना बसायला मी तयार करून दिली. चला जाऊ रे सामोरे पुढे भेटू विठ्ठल धुरे. म्हणजे अरे चला त्या विठ्ठलाला धुरेला म्हणजे सगळ्यात पुढं असणाऱ्या त्या विठ्ठलाला भेटण्यासाठी आपण जाऊ चला. तुका आनंदला मनी कैसा जातो लोटांगणी. तुकारामाला मनातून आनंद झालेला आहे आणि मी तुकाराम लोटांगण त्या साधू संत विठ्ठलाच्या पुढे घेतोय. फेडावया धणे प्रेम सुखाची हाती. आणि प्रेम सुखाचं जे धणी म्हणजे अगदी समाधान उपभोग घेऊन जे समाधान येतं आहे तर ते आज मला अगदी ते त्या देवाच्या भेटीचं उपभोगाचं मला समाधान मिळणार आहे. पुढे आले कृपावंत माय बाप साधू संत. आता या पांडुरंगाबरोबर पुढं कोण आलेत? साधू संत मायबाप ही माझ्या पुढं कृपावंत आलेले आहेत पांडुरंगाबरोबर. तुका आळंगीला बाही ठेविला विठोबाच्या पायी. तुकारामाला बाहूमध्ये आलिंगन दिलं आणि विठ्ठलाच्या पायावर त्या तुकारामाला या साधू संतांनी विठ्ठलाच्या पायावर मला ठेवलं आणि बाहून दोन्ही हाताने मला ती मिठी मारली. याती शूद्र वंश केला व्यवसाय आधी तो हा देव कुळ पूज्य. तुकारामाचा जीवनक्रम सांगितलाय. जगतोय कसा तर तुकारामाचा शूद्र वंश म्हणजे कुणबी होते ती आणि कुणब्याचाच मी धंदा केला. आधी तो हा देव कुळ पूज्य आणि पांडुरंग त्यांच्या कुळामध्ये पूज्य असा देव होता. त्याची ते पूजा करीत आले तुकाराम. नाही बोलो परी पाळिले वचन केली याचा प्रश्न तुम्ही संती. काय बोलू नये परंतु मी वचन पाळलं की जे बोललो त्याप्रमाणेच मी वागलो. की संतांनी जे सांगितलं जे वचन सांगितलं त्याप्रमाणे मी वागलो. संसारे झालो अति दुःखी माय बाप सेखी क्रमी येली. मी संसार करायला लागलो मला फार दुःख झालं आणि माझे आईबाप जे आहे ते वारले. तुकाराम म्हणतात क्रमी लिया जे वारले. दुष्काळी आठिले द्रव्ये नेला मान. दुष्काळानं फार द्रव्य आटिले. द्रव्य नाहीसं झालं आटलं आणि द्रव्य गेल्यानंतर काय होतंय? द्रव्य म्हणजे पैसा गेला की मान बी आपल्याला कोण देत नाही. द्रव्ये नेला मान स्त्री एकी अन्न करिता मेली. आणि त्यांची पहिली बायको जी थोरली बायको ती अन्न मिळालं नाही म्हणून त्या दुष्काळामध्ये मेली. लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे व्यवसाय देखी तुटी येता. मला लाज वाटायला लागली मला दुःख झालं आणि माझा जो व्यापाराचा माझा जो सावकारीचा दुकानदारीचा धंदा होतो त्यात मला तुटी आली. तुला तोटा झाला आणि मला दुःख फार झालं. देवाचे निवळ होते जे भंगले चित्तासी जे आले करावेसे. मग मी काय केलं की माझ्या वाडवडिलांचं जे विठ्ठलाचं माझं देऊळ होतं ते नादुरुस्त झालं आणि ते मी जे भंगले म्हणजे नादुरुस्त झालं होतं आणि माझ्या मनाला आलं की ते दुरुस्त करावं
आरंभी कीर्तन करी एकादशी नव्हते अभ्यासी चित्त आधी. मग पहिल्या काय होतं की एकादशीला मी कीर्तन करत होतो, परंतु मी काय अभ्यास करत नव्हतो, उगाच काहीतरी आपलं कीर्तन करायचं. काही पाठ केली संतांची उत्तरे विश्वासे आदरे करून या. विश्वास ठेवून संतांचे काही अभंग मी पाठ केले आणि ते मी त्या कीर्तनात म्हणत होतो. गाती पुढे त्यांचे धरावे ध्रुपद. जे पुढं म्हणतात तर त्यांचं ध्रुपद धरावं. ध्रुपद म्हणजे कोणतं की ह्यामध्ये दुसरं चरण जे असतं, प्रत्येक अभंगातलं दुसरं पहिलं चरण सोडून दुसरं चरण असतं त्याला ध्रुपद म्हणतात. आता ह्याच्यातच बघा की नाही बोल परी पाळले वचन केली याचा प्रश्न तुम्ही सांगते, हे ध्रुपद आहे. किंवा अगदी त्याच्या वरचा जर संत तुका पहिलं चरण सोडून दिलं तर तुका आनंदाला म्हणी कैसा जातो लोटांगणी. जे दुसरं जे चरण असते प्रत्येक अभंगातलं त्याला ध्रुपद म्हणायचं. तर गाती पुढे त्यांचे तुकाराम म्हणला की म्हणतात काही लोक अभंग गात होते, त्यांचं मी ध्रुपद धरीत होतो. भावे चित्त शुद्ध करून या. भावनेनं चित्त शुद्ध करून मी ते म्हणत होतो. संतांचे सेविले तीर्थ पायवणी लाज नाही मनी येऊ दिली. मी संतांच्या पायाचं तीर्थ मी प्राशन केलं, मला काय लाज मनात येऊ दिली नाही. संतांच्या पायाचं तीर्थ घेताना टाकला तो काही केला उपकार, केले हे शरीर कष्ट होऊनी. की टाकला तो काही केला उपकार, हे शरीर कष्ट होऊन कष्ट शरीराला कष्ट देऊन मी काही उपकार केले लोकांच्यावर. वचने मानिले नाही सुरुधाचे समूळ प्रपंचे वीट आला. लोकांनी मला किती जरी सांगितलं, सुहृद म्हणजे अगदी जवळचे नातेवाईक, त्याने मला काही जरी सांगितलं तरी मी त्यांचं मानलं नाही. मला सगळ्या संसाराचा वीट आलेला आहे. लोकांनी प्रपंच कर चांगला वागून सांगितलं, मला ते मी काय मानलं नाही त्यांचं. सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानेले नाही बहुमता. तुकाराम हे महत्वाचं आहे. तुकाराम म्हणतात सत्य काय असत्य काय हे माझ्या मनाची साक्ष, मला जे योग्य वाटलं सत्य वाटलं त्याचीच मी बाजू घेतली, असत्याची बाजू घेतली नाही. मानेले नाही बहुमता. मग सगळेजण सगळे गाववाले सगळे शंकराचार्य म्हणायचे. शंकराचार्य आद्य शंकराचार्य की सगळ्या लोकांनी येऊन सांगितलं की अग्नी थंड आहे तर ते मी मानणार नाही, कारण माझा अनुभव वेगळा आहे. सगळ्या जगाने येऊन सांगितलं विस्तव थंड असतो. तसं जर लोकांनी काही सांगितलं की ह्याचं चूक आहे ह्याचं खरं आहे, तर माझ्या मनाची जेव्हा खात्री पटेल त्यावेळेला ते मी करतोय. तसं तुकाराम म्हणला मी माझ्या मनाची खात्री केली, सत्य काय असत्य काय, आणि तीच साक्ष मानली. लोक सांगतात ती साक्ष मानली नाही, आणि म्हणून मी बहुमत मानलं नाही. बहुमताने काही सत्य ठरवता येत नाही. सत्य हे सत्याच्या कसोटीवरच ठरते. मानेला स्वप्ने गुरुचा उपदेश, धरीला विश्वास दृढ नामी. माझ्या गुरुनं बाबाजी चैतन्यानं स्वप्नात मला रामकृष्ण हरी हा गुरुचा उपदेश केला, आणि धरीला विश्वास दृढ नामी. आणि तो नामस्मरणाचा जो उपदेश केला तो त्याच्यावर मी दृढ विश्वास, घट्ट असा मी विश्वास धरला. यावरी या झाली कवित्वाची स्फूर्ती, पाय धरले चित्ती विठोबाचे. आणि यानंतर गुरुची भेट झाल्यानंतर मला कवित्वाची स्फूर्ती झाली, आणि मी विठ्ठलाचे पाय माझ्या चित्तात धरले आणि मी ते काव्य करायला लागलो. निषेधाचा काही पडिला आघात, तेणे मध्ये मध्ये चित्त दुखाव.
दुखविले. ह्याला काही विरोध झाला, निषेधाचे माझ्यावर आघात पडले, माझं चित्त दुखावलं गेलं आणि मी कवित्व केलं. म्हणून काय केले, बुडविल्या वह्या बैसलो धरणे, केले नारायणे समाधानी. मग माझ्या वह्या इंद्रायणीच्या पाण्यामध्ये नेऊन बुडवून टाकल्या, तू का कवित्व केलंस म्हणून. परंतु मी त्या ठिकाणी बसलो आणि देवानं माझं समाधान केलं. विस्तारी सांगता बहुत प्रकार, होईल उशीर आता पुरे. तर हे सगळं सांगायला लागलो तर पुष्कळ वेळ होईल, आता पुरे झालं. वैकुंठाला जाताना हा अभंग म्हटलाय. आता आहे तैसा दिसतो विचार, पुढील प्रकार देव जाणे. आता जे आहे तसे मी सांगतो. आता पुढं काय, या पुढं काय होणार ते देवाला माहिती. भक्ता नारायण अनुपेक्षी सर्वथा, कृपावंत ऐसा कळो आले. भक्ताला, जो भक्त आहे त्याला नारायण देव कधीही नुपेक्षी, उपेक्षा करीत नाही, त्याची हेळसांड करीत नाही ना. कृपावंत ऐसा कळो आले. हा नारायण कृपावंत आहे हे मला समजून आलं. तुका म्हणे माझे सर्व भांडवल, बोलविले बोल पांडुरंगे. माझं सगळं भांडवल काय असत तर हे पांडुरंगानं माझं जे मी अभंग मला माझ्या तोंडानं बोलविलं, हेच माझं भांडवल. पुढचा अभंग आहे. ऐका वचन हे संत, मी तो आगळा पतित, काय काजे प्रीत, करी तसा आदर रे. हे संत जन हो, तुम्ही ऐका मी काय म्हणतोय ते. मी अत्यंत पतित आहे, पापी आहे मी. काय काजे प्रीत, करत असा आदर रे. मी अत्यंत पापी आहे आणि तुम्ही माझ्यावर काय म्हणून प्रेम करता, असं तो संतांना म्हणतोय. माझे चित्त मद ग्वाही, सत्य तरलो मी नाही. माझं चित्त मला सांगतंय, ग्वाही म्हणजे साक्ष देते माझं चित्त. मी संसार करून गेलेलो नाही, मी साधुत्वाला गेलेलो नाही. एकाची वाही एक देखी मानिती. उगच एकाचं बघून दुसरा आहे मला मान देतात, परंतु मी तरलेलो नाही, मी संत नाही. बहुपिढीलो संसारे, मोडी पुसे पिटी ढोरे. न पडता पुरे या विचारे राहिलो. मी संसारात मला फार त्रास झाला आणि मोडी पुसे जनावरांची शेपटी मुरगळायची मला पाळी आली आणि ढोर राखायची पाळी आली. पिटी ढोरे म्हणजे ढोर हाकायची. न पडता पुरे या विचारे राहिलो. आणि हे काय मला पुरं पडलं नाही आणि मी त्या विचारानं राहिलो आहे. सहज सरले होते काही, द्रव्य थोडे बहुतेही, त्याग केला नाही दिले द्विजा याचका. त्याग केला नाही दिले द्विजा याचका. माझं थोडंसं सहज सरले होते काही, सगळं संपून गेलं, पण थोडंसं पैसे शिल्लक होतं, पण त्याचा मी त्याग करून ते दिव्यांना म्हणजे ब्राह्मण वगैरे लोकांना, याचक लोकांना मी वाटलं नाही. थोडंसं शिल्लक होतं ते सुद्धा. प्रिया पुत्र बंधू यांचा थोडीला संबंध. मी प्रिय असे जे माझे पुत्र, मुलगा, बंधू या सगळ्यांचा संबंध मी तोडला. सहज झालो मंदू भाग्यहीन करंटा. आणि त्या सगळ्यांचा संबंध तोडल्यामुळं मी भाग्यहीन करंटा असा ठरलो. तोंड न दाखवे जरा, श्री सांदी भरे राणा. ही मला लोकांना तोंड दाखवूस वाटत नाही
आणि श्री सांदी भरे राणा एकांताने मग ही रानाकडं जायचं बाहेर तोंड काढून एकांत तो जाणा तयासाठी लागला. आणि त्यामुळं लोकांना तोंड दाखवता येत नाही म्हणून मी जंगलात जायचा त्यासाठी लागला. मला एकांतात रानात जाऊन बसायची पाळी आली. पोटे पिटी लोक हारे दया नाही या विचारे. मी रानामळात फिरू लागलो त्यामुळे मला एकांतवास मिळाला. पोटे पिटीलो कहारे, पोटातली भूक लागली आणि भूक मला हे झालं खूप, परंतु दया नाही या विचारे. कोणी माझी दया केली नाही. बोलविता बरे सहज म्हणे यासाठी. आणि मला बोलवलं. मी सांदी कोपऱ्यात आडबाजूला पडून रानावात फिरू लागलो त्यामुळे मला एकांतवास मिळाला. सहज वडीला होती सेवा म्हणून पूजितो या देवा. आणि मी ह्या देवाची पांडुरंगाची पूजा का करत होतो? सहज वडिलांचा हा देव आहे म्हणून मी त्याची पूजा करत होतो. तुका म्हणे भावा साठी झडी ह्या कोणी. तुकाराम महाराज म्हणतात ज्यांना भाव असेल, भावभक्ती असेल त्याने ह्या भावभक्तीसाठी मला महत्त्व देऊ नका. मीही या देवाची पूजा करीत आहे. आता पुढचा अभंग आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळे पीडा केली. तुकाराम म्हणतो की देवा बरं झालं माझं दिवाळ वाजलं. दिवाळ वाजलं म्हणजे मग पैशा अडक्याच्या ह्याच्यामध्ये व्यवहारात मला अडकून पडण्याची काही गरज नाही. कारण हे सगळे जे व्यवहार आहे ते नाशवंत सगळं आहे. बरी या दुष्काळे पीडा केली. ह्या दुष्काळानं आम्हाला पीडा केली ते फार चांगलं झालं. अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला हा वमन संसार. आणि मला पश्चाताप झाला, अनुताप झाला, पश्चाताप झाला. आणि त्यामुळं देवा तुझं चिंतन माझ्या मनात राहिलं. दुःखामुळं तुझं चिंतन माझ्या चित्तात राहिलं. आणि झाला हा वमन संसार. संसार म्हणा वमन म्हणजे ओकारीसारखा संसाराची ओकारी मला हे आली. बरे झाले देवा बाईल कर्कशा बरी ही दुर्दशा जनामध्ये. देवा मला ही अशी गजा बायको दिलीस, भांडखोर बायको दिलीस, हे बरं झालं. आणि माझी जगात दुर्दशा करून ठेवलीस हेही बरं झालं. बरे झाले जगी पावलो अपमान घरे गेले धन ढोरे गुरे. आणि तो म्हणतो की माझा अपमान झाला, घरातून धन गुरंढोरं सगळी माझी गेली, हे देवा बरंच झालं. बरे झाले नाही धरिली लोक लाज बरा आलो तुझ शरण देवा. देवा मी लाज धरली नाही लोकांची, मी तुला शरण आलो, हे सुद्धा बरंच झालं. बरे झाले तुझे केले देवा इल. देवा तुझं मी देऊळ बांधलं ते बरं झालं. लेकरे बाईल उपेक्षिली म्हणजे आणि बायका मुलांची उपेक्षा केली आणि देवा मी तुला शरण आलो. तुका म्हणे बरे व्रत एकादशी केले उपवासी जागरण. तुकाराम महाराज म्हणतात एकादशीचं व्रत आहे हे बरं आणि मी उपवास जागरण केलं, उपवास ठेवून हे जागरण केलं. हे आता पुढचा विषय आहे तुकारामाचे कीर्तन. म्हणजे तुकारामाचं कीर्तन कसं होतं आणि आताचे कीर्तनकार कसे कीर्तन करतात आणि तुकाराम कीर्तनातनं काय सांगत होते ते बघा. धीर तो कारण साय होतो नारायण नेदी होऊ सीड वाहो चिंता दासासी.
जो धीर धरून वागतो त्याला नारायण सहाय्य करतो, दासाची चिंता करतो व त्याला क्षीण येऊ देत नाही. सुखे करावे कीर्तन, हर्षे गावे हरीचे गुण. की कीर्तन हे सुखार सरळ करावं आणि आनंदानं श्रीहरीचे देवाचे गुणगान करावं. वारी सुदर्शन आपणची कळी काळ. आणि जर काय त्या कीर्तनामध्ये काय जर संकट आलं कळीक, तर ते देव सुदर्शन चक्र सभोवती फिरवतो आणि त्यापासून आपली सुटका करतो, आपलं संरक्षण करतो. जीववेची माता बाळा जड भारी भारी होता. ही आई जी आहे, जीववेची माता बाळा जड भारी होता. तो नव्हे दाता प्राकृताया सारिखा. ही आई जी आहे ते बाळाला काहीतरी जड भारी झालं, दुःख झालंय, तर आपला जीव सुद्धा खर्च करते, जीव सुद्धा देते आई मुलाला जड भारी झालं तर. तो नव्हे दाता प्राकृताया सारिखा. आई एवढं करतं, पण तो पांडुरंग ह्याच्यापेक्षा बी अधिक आपलं संरक्षण करतोय. हे तो माझ्या अनुभवा आले जीवे. आणि पांडुरंग मला कशी मदत करतो, संकटात मला कसं वाचवतो, हे मला अनुभवाला आलंय. तुका म्हणे सत्य व्हावे आहात नव्हे कारण. तुकाराम महाराज म्हणतात, हा माझा अनुभव माझ्या जीवाला आलेला आहे, हे सत्य आहे, हे मी तुम्हाला सांगतो आहे. उगाच काहीतरी सांगण्याची गरज नाही. देव असा आपल्याला सहाय्य होऊ शकतो, सहाय्य करतो, हे तुकाराम या अभंगात सांगतात. ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. कीर्तनात हे सांगायचं, अलोक हो ऐका, तुमचा स्वहित काय आहे ते बघा. आणि पांडुरंग, पंढरीचा जो पांडुरंग आहे तो तुम्ही मनामध्ये त्याचं स्मरण करा. मग कैचे रे बंधन वाचे गाता नारायण. आपल्या वाणीनं नारायणाचं नामस्मरण आपण केलं तर तुम्हाला कसलं बंधन येणार आहे, कसलंही बंधन तुम्हाला येणार नाही. भवसिंधू तो जाण एची तीरी सरेल. भवसिंधू तो जाण, भवसिंधू म्हणजे संसार रूपी सिंधू. हा ह्यात काठा असतानाच तो हे होईल, तो नाहीसाच होईल. हे तरुण जायचा काही प्रश्नच नाही. याची तीरी याच बाजूला सरेल म्हणजे संपून जाईल. दास्य करील कळखाळ बंध तुटेल माया जाळ. आणि पांडुरंगाचा प्रसन्न झाला तुम्हाला, पांडुरंग तुम्ही मनामध्ये स्मरण केल्यानंतर जो कळी काळ जो आहे ते तुमचं दास्य करील आणि तुमचे सगळे मायाजाळ आणि बंधन आहेत ते तुटून जातील. होतील सखळ रिद्धिसिद्धी म्हणियारी. आणि रिद्धिसिद्धी नावाच्या ज्या अष्टमहासिद्धी आहेत त्या म्हणियारी म्हणजे काय म्हणेल ते ऐकतील, तुम्ही काय म्हणसला ते ऐकतील. कीर्तनकारांनो लोकांनो ऐका, हे असं कीर्तन केलं पाहिजे आणि देवाचं स्मरण केलं पाहिजे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ आहे अधिकार. आणि ह्या कीर्तनामध्ये कोणाला अधिकार आहे? ब्राह्मणाला आहे, क्षत्रियाला आहे, वैश्याला, शूद्राला आणि चांडाळ ह्यांना सुद्धा अधिकार आहे. त्या 4 वर्णापासून जो अगदी खालचा ज्याला काही नावच नाही असा जो चांडाळ वर्ग आहे त्यालाही नामस्मरणाचा अधिकार आहे. आणि काही दैवी नारी नर आदी करुणी वेशा. आणि काही वरच आहे ब्राह्मण अधिकार बाळे नारी नर आदी करुणी वेशा. ही जे लहान मुलं स्त्रिया, कारण ह्या धर्मानं कुठल्याही सगळ्या धर्माने
स्त्रियांच्यावर अन्याय केलाय, स्त्रियांना काहीच हक्क दिलेला नाही. तर नारी नर म्हणजे स्त्री पुरुष, लहान मुलं आणि वाईट चालीच्या बाया यांना सुद्धा त्या कीर्तनामध्ये देवाच्या नामस्मरणाचा अधिकार आहे. अधिकार, सगळ्यांना अधिकार आहे. तुका म्हणे अनुभवे आम्हा पडिले ठावे. आम्ही अनुभव आल्यामुळं आम्हाला हे समजून आलंय. अनेकही दैवे सुख घेती भाविके, अनेकही दैवे सुख घेती भाविके. तर तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला अनुभव आला आहे आणि आम्हाला आल्यामुळे आम्हाला हे कळले आहे. या सुखाचा लाभ इतरही जे भाविक सुदैवी आहेत ते घेतात, नामस्मरण करून कीर्तनाचा लाभ करून घेतात. पुढचा अभंग आहे. नखरी तळमळ राहे रे निश्चळ, आहे हा कृपाळ स्वामी माझा. आता तू तळमळ करून न करता निश्चळ राहा, शांत राहा. हा माझा स्वामी कृपाळू आहे, पांडुरंग आहे. अविनाश सुख देईल निर्वाणी, चुकतील खाणी 84च्या. हा पांडुरंग अविनाश असं सुख देईल, जे नाश होणार नाही असं सुख देईल निर्वाणी. चुकतील खाणी 84च्या. आणि 84 लक्ष योनीमध्ये जन्म मरणाचं जे दुःख भोगावं लागणार आहे ते चुकल. आणि किया जीवा होईल उद्धार, तेही उपकार घडती कोटी. आणि अनेक जीवांच्यावरती ह्या कीर्तनामुळे, की तुम्ही जर शांत असं देवाचं नामस्मरण राहिला तर सगळ्यांचा उद्धार होईल आणि कोटी कोटी उपकार घडतील लोकांच्यावर. आहिक्य परत्री होशील सरता. आणि तू आहिक्य म्हणजे ह्या इहलोकामध्ये, परत्री म्हणजे परलोकामध्ये तू मान्यता पावशील. उच्चारे रे वाचा राम राम. आणि त्यासाठी तू राम राम असं नामस्मरण केलं पाहिजेस. तुका म्हणे सांडी संसाराचा छंद, मग परमानंद पावसील. तुकाराम महाराज म्हणतात तू संसाराचा हव्यास सोडून दे आणि मग परमानंद पद तुला प्राप्त होईल. कारे दास होसी संसाराचा खरं, दुःखाचे डोंगर भोगावया. तुकाराम महाराज म्हणतात अरे गाढवा, खरखर म्हणजे गाढव, तू संसारात दास कशाला होतोस? दुःखाचे डोंगर भोगाच्या साठी हे करतो आहेस रे कशाला? की संसाराचा दास झाला त्यामुळे दुःखाचे डोंगरच तुला भोगावे लागतील. मिष्टान्नाची गोडी जिव्हेच्या अगरी, मसका भरल्यावरी स्वाद नेणे. जिव्हेच्या शेंड्यावर गोड पक्वान्नाची गोडी असते, पण पोट भरल्यावर गोडी वाटत नाही. त्याप्रमाणे इतरही इंद्रियांचे भोगण्यात सुख वाटतेच असे नाही. आणि काही भोग आणि का इंद्रियांचे ऐसे नाही, ऐसे साचे जवळी काही. आणि एकदा सगळा भोगून असं सुख प्राप्त झालं की खूप साखर खाऊची वाटली, पण खूप खाल्यानंतर तोंड धरते, मग ती बाजूला पडली. तसं होत आहे. हे इंद्रियांचे सुख आहे, हे अशा प्रकारचं सुख आहे. रूपदृष्टी धाय पाहता पाहता, न घडे सर्वथा आणि तृष्णा. की त्याप्रमाणे इंद्रियांचे भोगण्यास सुख वाटतेच असे नाही. या विठ्ठलाचे रूप दृष्टीने पाहता पाहता संतुष्टता येते आणि तृष्णा जी आहे, म्हणजे आशा जी आहे ती बी संपून जाते फक्त पांडुरंगाचं दर्शन झाल्यावर. तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी, देवासवी तुटी करीतोसी. तुकाराम महाराज म्हणतात हा प्रपंच नाशिवंत आहे आणि ह्यासाठी देवाबरोबर ताटातूट कशाला करतोस? हा प्रपंचाची ताटातूट कर, पण ते देवाची तो ताटातूट
करू नको देवा सांग. बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान, देईल तो अन्न वस्त्र दाता. तू निश्चळ शांत बस आणि त्या देवाचे ध्यान कर. देईल तो अन्न वस्त्र दाता, तो अन्न देईल वस्त्र देईल. म्हणजे कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकलाची. असं म्हणतो की पक्षी अजगर न करी संचित, त्यासाठी अनंत. की जो पक्ष्यांच्या घरात काही साठा नसतं धान्याचा, किंवा अजगर काय धान्याचा साठा करीत नाही, परंतु त्यांना प्रतिपाळ करतो देव, त्यांचा प्रतिपाळ करतो. तसं किंवा तो म्हणतोय पाषाणाच्या पोटी बैसला दरदुर, तयामुखी चार कोण घाली. दगडाचा मोठा दगड फोडला वडरानं, तर एकदम तो दगड बाहेर पडतो आणि त्या दगडामध्ये एक बेडकी असते आणि पाणी असतं हे कुठतावर. मग त्या दगडामध्ये किती केव्हापासून ते बेडूक असेल, तिचं कोण त्याचं पालन पोषण करत असेल, कोण देत असेल, हे तुकारामानं उदाहरण अशी दिलेले. तर तो म्हणतोय काय, देईल तो अन्न वस्त्र दाता, अन्न वस्त्र सगळं देव देईल. शांततेचं ध्यान करीत बस. काय आम्हा करणे अधिक साचुनी, देव झाला ऋणी पुरविता. साठवून ठेवायची आम्हाला गरज काय, जेव्हा गरज पडते तेवढा आम्हाला देव देतोय, मग साठवून ठेवायची आम्हाला गरज काय. दयाळ मयाळ जाणे कळवळा, शरणागता लळा राखो जाणे. तो देव दयाळ आहे, मयाळ आहे, आमचा तो कळवळा जाणून घेतो. आणि शरणागता लळा राखो जाणे, शरणागतांचा तो लळा राखतो. शरणागतांच्या गतावरती कृपा करतो, मैत्री करतो त्याच्याशी. लळा राखतो, लाड करतो शरणागताची. नलगे मागणे सांगणे तयासी, जाणे इच्छा तशी पूर्वी त्याची. देवावर काय मागायला लागत नाही. ज्याची इच्छा असेल, देवाची इच्छा असेल आणि त्याला जे हवं असेल ते देव पुरवठा करतोय. तुका म्हणे लेई अलंकार अंगी, विठ्ठला जगी तूची होसी. तू ह्या नामस्मरणाचा, देवाच्या ध्यानाचा अलंकार धारण कर अंगावर, मग जगाला विठ्ठल हा जगी तू विठ्ठलच होशील. जर हे अलंकार देवाचे नामस्मरणचं तू घेतलंस, तू विठ्ठल हा जगी तूची होशी, तूच विठ्ठल होशील. आता पुढचं अभंग आहे. तुमकोन या मान, दंभ करी तो कीर्तन. मी कीर्तन कसं करतोय, मला मान नको. महाराज आज महाराज मोठे आहे, पाया पडा, सगळ्यांनी द्या दक्षिणा, जास्त काय नाही. मी तो मान थुंकून टाकलेला आहे. आणि दंभ म्हणजे ढोंग मी थुंकून टाकलेला आहे. आणि ढोंग आणि मान सोडून मी कीर्तन करतोय. झालो उदासीन देही एका विण चाड नाही. मी माझ्या देहावर उदास झालेलो आहे आणि एका पांडुरंगाशिवाय मला कसलीच आशा नाही. अर्थ अनर्थ सारिखा, करून ठेवीला पारिखा. अर्थ म्हणजे द्रव्य, हे अनर्थ मानतो मी. देव अर्थम अनर्थम भावी. अर्थ जो आहे पैसा, हा अनर्थाला कारण असतो, संकटाला कारण असतो असं मी समजतो. अर्थ अनर्थ सारिखा, करून ठेवीला पारिखा. म्हणून मी त्याला हे पर्क समजून आहे. उपाधी वेगळा तुका राहिला सोवळा. तुकाराम महाराज म्हणतात, मी या संसारातील सर्व उपाधी, सर्व जे संसाराच्या कटकटी आहेत त्यापासून अलिप्त असून मी सोवळेपणानं राहिलेलो आहे.
रंगी नारायण उभा करीतो कीर्तन. देवा मी उभ्याने कीर्तन करीत आहे. तू या कीर्तनाच्या रंगात रंगून जा. तुम्ही कीर्तनात देवा यावं. मी कीर्तनाला उभा आहे. हाती घेऊन या वीणा कंठी राहे नारायणा. देवा तुम्ही तुमच्या हातात वीणा घ्या आणि माझ्या कंठामध्ये तुमचं नामस्मरण राहू दे. देखील हिसे मूर्ती माझ्या हृदयाची विश्रांती. मी माझ्या हृदयाची जी विश्रांती आहे ती तुमची मूर्ती मी पाहिली. तुका म्हणे देवा दे कीर्तनाचा हेवा. मला कीर्तनाचा हाव आहे. देवा हे कीर्तन मला करू द्या. मला कीर्तनाची हाव सतत असावी हेच मला दे. मला सतत कीर्तन तुझं पाहिजे. म्हणे वाटे तैसी बोलिलो वचने केली धीटपणे सलगी देवा. देवा मला जसं मनात वाटतंय त्याप्रमाणे मी बोललोय. जे अभंग बोललोय ते मनात वाटतंय तसं बोललोय. आणि हे मी धीटपणानं आणि सलगीनं तुझ्या असं बोललोय. मला माझी छाती होत नव्हती तरीसुद्धा धीर करून मी हे बोललो तुझ्या समोर. वाणी नाही शुद्ध याती एक ठाव. माझी वाणी शुद्ध नाही. माझी भाषा शुद्ध नाही. मागं बघतोय ना तुकाराम कसाही वाटत तसं श्वेस्वर देतोय त्यातनं. तर वाणी नाही शुद्ध आणि माझी जात जी आहे ती सुद्धा कुणबी आहे. अगदी हीच जात आहे. भक्ती नेणे भाव नाही मनी. माझ्या मनात भक्तिभाव नाही आणि भक्ती काय आहे ते मला नाही. भाव काय आहे ते मला नाही आणि माझ्या मनात भक्तिभाव नाही. नाही झाले ज्ञान पाहिले अक्षर माने जैसे थोर थोरी नाही. नाही झाले ज्ञान. मला काय ज्ञान झालेलं नाही. मी अक्षर पाहिलेलं नाही. मी काय त्या शाळा शिकलो नाही. माने जैसे थोर थोरी नाही. लोक मला थोर मानतात पण तसला थोरपणा माझ्याकडं नाही. मनी नाही लाज धरिली आशंका. मी मनात कीर्तन करताना लाज धरली नाही, शंका धरली नाही. नाही भ्यालो लोका चतुरासी. आणि काही लोक शहाणे आहेत म्हणून त्याला भ्यालो नाही. मी कीर्तन जे मनाला वाटेल तसं मी कीर्तन केलं. धीटपणे कीर्तन केलं. चतुरांच्या राया मी तुझे अंकित. देवा तू सगळ्या चतुरांचा राजा आहेस. जे शाणे अतिशय चतुर जे आहेत त्याच्यात तू चतुरांच्या राया मी तुझे अंकित. झालो शरणागत देव देवा. आणि तुझा मी शरणागत आहे देवा. मी तुला शरण आलोय. देवा आता खरी सरती वचने. देवा तुझं जे बोलणं आहे ते आता पूर्ण कर. तुझ्या कृपादाने बोलिलो ती. देवा मी आत्तापर्यंत जे बोललोय ते घडून येऊ दे. ते खरं कर. कारण तुझ्या कृपेमुळे मी हे सगळं बोललेलो आहे. तुझे देणे तुझ्या समर्पुनी पायी झालो उतराई पांडुरंगा. देवा तुझं जे देणं होतं, तुला जे मला अभंग कीर्तन करायचं होतं हे मला तू जे देणं दिलतंस ते देवा तुझ्याच पायावर देऊन मी उतराई झालोय. मी माझा भार हलका करून टाकला आहे. मोकळा झालो तुझ्या ऋणातून. रंगाहुनी रंग दास मी दासांचे. मी गरीबाहून गरीब आहे आणि सर्व दासांचा मी दास आहे. सामर्थ्य हे कैसे बोलावया. आणि मला असलं हे बोलायला ताकद कशी येणार एवढं सगळं सांगायचं. मी गरीब आहे. मी दासांचा दास आहे. बोलावया पुरी वाचा माझी काही. तुका म्हणे पायी ठाव द्यावा. तुकाराम महाराज म्हणतात माझी वाचा बोलायला काय पुरेशी नाही. बोलायला काय पुरणार आहे काय. तुम्ही मला आपल्या पायाजवळ
जागा द्यावी, पायी ठाव द्यावा. आता पुढं पुढं बघा किती वाजले. तुकारामाची भक्ती पुढचा आहे. आपल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. मी माझ्या माहेराला जाईन, कारण या संता मार्फत मला तिकडून निरोप आलेला आहे. सुखदुःख माझे ऐकले काने, कळवळा मने करुणेचा. माझ्या सुखदुःखाची हकीकत माझ्या आईबापाने ऐकली असेल वा किंवा त्यांच्या मनात माझ्याबद्दल करुणा निर्माण झाली असेल. करुणी सिद्ध मूळ सावले भातुके, की जेव्हा ते हे पाठवतात ना, शिदोरी पाठवतात, तर त्यावेळेला त्याला मूळ पाठवणे म्हणायचं. तर त्यामध्ये कपडेही पाठवायचे असतात काही, आणि भातुके म्हणजे सावले म्हणजे ते कपडा, आणि भातुके म्हणजे खाण्याचे पदार्थही पाठवतात त्या सिदोरीमध्ये. येती दिसे एके न्यावया असे, ते सगळं घेऊन मला न्यायला आलेले आहेत असं मला दिसतंय. त्याची बंधे माझे लागलेसे चित्त, आणि ते न्यायला मला यायला लागले, त्या वाटेकडे माझं चित्त लागलंय. वाट पाहे नित्य माहेराची, मी माझ्या माहेराची वाट बघायला लागलो. कायम मी माहेराची वाट बघतोय. तुका म्हणे आता येतील न्यावया, अंगे आपुलिया माय बाप. हे मायबाप, माझे आईबाप मला न्यायला स्वतः येतील. पांडुरंग निरखोमाई. चिन्हे उमटती अंगी, शकुन जोगी उत्तम. आज माझ्या अंगावर शुभ शकुनाची चिन्हे उमटत आहेत. माझ्या आईबापाने माझी आठवण काढली असेल, किंवा त्यांनी मला न्यायला सिदोरी व मुराळी पाठवला असेल. आठवला माय बाप, येईल काय मूळ नेणो. उत्कंठित झाले मन, तेची खूण तेथीची. माझ्या मनाला उत्कंठा लागली, आणि मला चांगले शकून व्हायला लागले. तुका म्हणे काम वारी, आळस घरी करमेना, आळस घरी करमेना. तुकाराम महाराज म्हणतात, मन माझं कशातही रमत नाही. मी सगळ्या कामाची टाळाटाळ करायला लागलोय. तिकडनं देव हे बोलावणं येईल, माहेरून आम्हाला बोलावणं येईल म्हणून माझ्या मनात आळस निर्माण झाला असून मला घरी करमेनासे झालेले आहे. पुढचा अभंग आहे. आरोनिया वाहे पाहे वाट, कट कट सरेना. मी अति उत्सुक होऊन माझ्या माहेरच्या लोकांची वाट पाहत आहे. आता मला इथली कटकट सोसेनाशी झालेली आहे. आली यास पुसे मात, तेथे चित्त लागलंय. तिकडून कोण यायला लागलं की मी ते माहेरच्या लोकांना विचारतोय, कोण आलंय, काय आलंय, माझे आईबाप कसे आहे, काय आहे, असं मी विचारतोय. दळी कांडी लोक ऐसे, परी मी नसे ती ठाई. मी दळत असतोय, कांडीत असतोय, घरातली कामं करत असतोय, पण माझं चित्त तिथं नसतंय. माझं चित्त त्या माहेरकडनं मला जे काय शिदोरी येणार, बोलावून येणार, तिकडं असतं. तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे असेल. तुकाराम महाराज म्हणतात, मला इथं पिसं लागलंय, वेड लागलंय, पण माझ्या आईबापांना सुद्धा माझं वेड लागलेलं असं. तिथे तैसे असेल, तिथेही तसंच असत. येथील या अनुभवे कळो जीवे हे येत असे. माझ्या अनुभवानं मला हे कळून येतंय. दोही ठाई एक जीव, काय किव त्या अंगी. दोन्ही ठिकाणी एकच जीव आहे. माझा जीव आणि माझ्या आईबापाचा जीव एकच आहे.
म्हणजे माझा जीव आणि पांडुरंगाचा जीव एकच आहे. भुके भुके भूक भुकेची खाऊन धाय, नाही हाय अन्नाची. आता भूक लागली या, पण भूकच मरून गेली. भूकनच भूक खाऊन टाकली. मला जिथे अन्नाची मला जरासुद्धा काय फिकीर नाही. हाय अन्नाची हाव जरासुद्धा नाही. तुका म्हणे सुख झाले अंतर झाले त्यागू नये. तुकाराम महाराज म्हणतात मला ते पांडुरंगाची मला पांडुरंगाचं वेड लागले आणि तेच मला सुख झाले आणि त्या सुखाने मी संतुष्ट झालो आहे. मला जेवणाबिवणावर कशावर माझं लक्ष नाही. हे माझी मिरासी ठाव तुझ्या पाया पासी. देवा ही माझे मिराशी आहे. मिराशी म्हणजे पूर्वी काही राजे लोक इनाम द्यायचे, काही जमिनी वगैरे म्हणून इनाम द्यायचं. तर त्यामध्ये मिराशीचं इनाम म्हणून एक असायचं. तर मिराशीच्या इनामात 30 वर्षेपर्यंत ते मिराशीचं इनाम एखाद्यानं पराक्रम गाजवला तर त्याला दिलं जायचं आणि 30 वर्षेपर्यंत जरी त्याचा फाळा वगैरे काही दिला नाही तरी ते मिराशीचं इनाम जप्त करायचं नाही, काढून घ्यायचं नाही. अशा तऱ्हेनं ते इनाम दिलेलं आहे असतं. तर अशा तऱ्हेनं जे मिराशी जे हे माझी मिरासी ठाव तुझ्या पायापासी. आणि मला मिराशीचं इनाम कोणतं मिळालंय? देवा तुझ्या पायाजवळ माझं मला जागा मिळाली, हेच माझं मिराशी बनायची. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. मी या तुझ्या पायाच्या मिराशीचा मी अभिमान धरीन आणि मी हे मिराशीचं वतन म्हणजे तुझ्या पायाचं जे मी हे ठिकाण आहे ते मी जतन करीन, सांभाळून ठेवीन. देऊनिया जीव बळी साधिला हा ठाव. मी जीव बळी दिला आणि ह्या ठिकाणी मला हे देवाचे चरण मी प्राप्त करून घेतले. तुझ्या पायाची प्राप्ती करून घेतलेली आहे. तुका म्हणे देवा जुन्नाट हे माझी सेवा. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या पायाची सेवा करणे ही माझी जुनी मिरासदारी आहे. जुन्नाट म्हणजे जुनी मिरासदारी आहे. आता पुढे म्हणताय त्रिविध कर्माचे वेगळाले भाव निवडून ठाव दाखवला. कर्मे 3 प्रकारचे असतात, त्यांचे वेगवेगळे भाव मी दाखवून दिले आहेत. जे कर्म माझ्याकडून घडेल त्याचा मी हिशोब देईन. जे राहिले ते संत संगे लावून मी सुखाने गौरवाच्या स्थितीत राहील. आलियाचा झाडा राहिल्या ठाव सुख गौरव अंगी संता. म्हणजे जे कर्म माझ्याकडून घडेल त्याचा हिशोब मी देईन आणि जे राहिले ते संता अंगी लावून मी सुखाने गौरवात राहील. हिशोबे आले ते सकळासी प्रमाण तेथे नाही आन चालो येतो. तुका म्हणे नाही पाप पुण्य खती झाडाची हुजती हाता आली. तर तुकाराम महाराज म्हणतात आता मला पाप पुण्याबद्दल खंत वाटत नाही. हुजती म्हणजे पावती आणि झाडाची पावती म्हणजे बाकी नसल्याची पावती. मला बाकी पूज केल्याची पावती मिळाली. झाडाची हुजती हाताला आली. आता मी काय भीत नाही. तुका म्हणे नाही पाप पुण्य. आता पाप पुण्याबद्दल मला काय खंत नाही, मला काय वाईट वाटत नाही. माझ्या हातात हे सगळं तुझी काय बाकी पाप पुण्याची सगळी बाकी पूज झाली आहे म्हणून माझ्या हातात पावती मिळालेली आहे. एकी ठाई अन्न पाणी ग्रासोग्रासी चिंतनी. मी एका ठिकाणी बसून अन्न पाणी घेताना प्रत्येक घास
गिळताना प्रभूचे चिंतन करतो. वेळोवेळा जागवितो तुझे येईल म्हणून भितो. मी सावध होऊन वेळोवेळा माझ्या मनाला जागे करीत आहे आणि तुझे येईल म्हणून भितो. द्वैतभाव देवाताने आपल्यात निर्माण होऊ नये म्हणून मला भीती वाटते. नाही गुंतो उपचारी मानदंभाचे व्यवहारी. मी मात्र मानदंभाच्या व्यवहारात आणि कशाने गुंतून पडत नाही. तुका झाला सई शहाणा आडलपे नारायणा. तुकाराम महाराज म्हणतात मी शहाणा होऊन नारायणाच्या आड लपून बसलेलो आहे, लपून राहिलेलो आहे. स्वामी सेवा गोड माते बाळकाचे कोड. आईला ज्याप्रमाणे बाळकाची क्रीडा गोड कौतुकाचे वाटते, त्याप्रमाणे स्वामीला आमची सेवा गोड वाटते. जे जे मागावे भातुके ते ते पुरवी कौतुके. मूल जे आईकडे खायला मागते ते आई त्याला पुरवते. त्याप्रमाणे त्या देवाकडे आम्ही जे काय मागतोय ते देव आम्हाला देतोय. खेळविले कोडे हर्षे बोले की बोबडे. आणि मूल आनंदाने बोबडे बोलत असते आणि आई त्याला कौतुकाने खेळवीत असते. तुका म्हणे लाड तेथे पुरे माझे गोड. तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे इथे माझे सर्व लाड कौतुकाने पुरविले जातात. आता तुकारामाचा अनुताप पुढचा अभंग आहे. पापाची मी राशी सेवा चोर पायापाशी. अनुताप म्हणजे पश्चाताप झालाय. आणि तो असं पण म्हणेल का? तो म्हणतोय मी पापाची रास आहे. मी तुझी काय सेवा केलेली. सेवा चोर पायापाशी. मी चोर आहे, तुझ्या पायाची मी सेवा केली नाही. करा दंड नारायणा माझ्या मनाची खंडना. नारायणा मला काय दंड करायचं ते करा. माझी मानखंडना करा. मला काय मान देऊ नका. काय शिवे द्यायचे असतील ते द्या. जना हाती सेवा घेतो लंडपणे देवा. मी साधुत्व म्हणून मी ढोंग घेतोय दंडपणे. म्हणजे ढोंगीपणानं मी लोकांची मी साधू आहे म्हणून सेवा घेतोय. हे खरं देवा, ह्याच्याबद्दल मला शिक्षा करा काय करायची. तुझा ना संसार तुका दोहीकडे चोर. तुझा म्हणजे देवा मी तुझा बी नाही आणि मी या संसारातला बी नाही. हे दोन्हीकडे मी चोर झालोय. तुझा ना संसार तुका दोहीकडे चोर. मी दोन्हीकडे चोर झालोय. असा तुकारामाला पश्चाताप झालाय. पश्चातापालाच अनुताप म्हणायचं. आता तुकारामाचे व्यापकत्व. तुकाराम सगळीकडे व्यापक होता. कसा होता ते सांगतो. पदोपदी दिले अंग झाले सांग कारण. देवाला मी पदोपदी माझे अंग सगळीकडे दिलेले आहे. त्यामुळे माझे कार्य यथासंग पुरे झालेले आहे. रुध ऊने ठेलो ठाव जागा वाव सकळ. जो ठाव मिळाला तो ठाव मी व्यापून टाकला आहे. या मार्गाने पुढे जात असताना मनाला आनंद होत आहे. रुधवूने ठेलो ठाव जागा व्हाव सकळ. देवानं मला जी जागा दिली ती सगळे मी व्यापून टाकलेले आहे. पुढती चाली मनाला हो वाढे देहो संदेश. आणि या मार्गाने पुढे जात असताना मनाला आनंद होत असून देहात संतोष निर्माण झालेला आहे. तुका म्हणे क्षर भागी झालो जगी व्यापक. तुकाराम महाराज म्हणतात दररोज कमी कमी होणारे हे जग क्षर आहे. क्षर जग म्हणजे क्षर म्हणजे रोज ते क्षर म्हणजे रोज ते कमी कमी होत जातं. त्याला क्षर म्हणायचं.
आणि ह्या जगामध्ये दररोज कमी कमी क्षर होत जाणाऱ्या ह्या जगामध्ये मी मात्र दररोज वाढत चाललोय, मोठा होत चाललोय. जग क्षर व्हायला लागले आणि तुकाराम व्यापक होत चाललाय, पांडुरंग रूप व्हायला लागलाय, देवाच्या स्वरूपात मिसळलाय. मी व्यापक व्हायला लागलोय, जग मात्र क्षर व्हायला लागलंय. तुकारामाची जीवन दृष्टी पुरे करूया बस.